तसं हे संगीत आणि मंगलकारी असं सोबत असतं की वातावरण असं आध्यात्मिक आणि चैतन्यमय होतं, आल्हाददायक होतं, हे मात्र खरं आहे. त्याची प्रचिती आपण वेळोवेळी आणि आम्ही कलाकार नेहमीच घेत असतो. भक्त आणि ईश्वर यांच्यातलं नातं कसं आहे? प्रेमाचं आहे, मैत्रीचं आहे, अत्यंत जिव्हाळ्याचं अतूट असं नातं आहे. मोठ्या आर्ततेनं ममतेनं भक्त आपल्या देवाला बोलवतो तेव्हा तोही धावून येतो. जनाबाईसाठी नाही का विठ्ठल धावून आला पंढरपूरहून, अगदी तिथं जाता सुद्धा उडायला विठ्ठलाला यावं लागलं. तसंच मग आईच्या ममतेनं रेणुका माताही या अभंगामधनं एका हाके सरशी आपल्या भक्तासाठी धावून आली आहे आणि भक्त विष्णुदास आणि रेणुका मातेची भेट झालेली. संत विष्णुदासांनी आपल्या रसाळ शब्दांमधून हे अलौकिक भेटीचे क्षण शब्दबद्ध करून ठेवलंय. त्यामुळं त्याचा स्वाद आजही आपल्याला चाखता येतोय. शत्रूंना भयानक वाटणारी ही देवी किती वत्सल आणि कणवाळू आहे असू शकते हे त्यांच्या या रचनेतून आपल्याला दिसून येतं. विष्णुदासांनी या जगन्मातेला आई म्हणून हाक मारली आणि आले न बाळ असं म्हणून आईनं साथ द्यावी असं हे अलौकिक माय लेकरांचं नातं. ऐकूया माझी रेणुका माऊली रुपाली सुळे यांच्याकडनं. पुण्यातल्या ख्यातनाम गायिका आहेत. अनेक राष्ट्रीय पुरस्कारांसोबत बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. बऱ्याच रियालिटी शोजमधनं कॉम्पिटिशन्समधनं त्या विजेत्या आहेत. बऱ्याच वर्षापासून सुसंगम ग्रुप त्या चालवतात. अनेक कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे, सादरीकरण केलेलं आहे आणि दोन्ही मुलं त्यांची आहेत. पेटीवर त्यांचे मिस्टर आशिष सुळे आहेत आणि पेटीची म्हणजे घरच तुम्ही बघितलं तर संपूर्ण घरच संगीतामध्ये आहे. तर ऐकूया रुपाली सुळे यांच्याकडनं रेणुका मातेची विष्णुदासांनी मारलेली ही आर्त हाक.